आजची घटना आहे नितीन आणि राणीची। बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातलं दरडवाडी गाव। हे गाव शांत दिसत असलं तरी परंपरा, मान अपमान आणि लोक काय म्हणतील या अदृश्य साखळ्यांनी घट्ट बांधलेलं होतं। याच गावात नितीन संदीपान दराडे 29 वर्षीय तरुण राहत होता। जन्मता पायात थोडा दोष असल्यामुळे चालताना तोल थोडा हलायचा, पण त्याचं मन मात्र सरळ आणि स्वप्न मोठं होतं MPSC देऊन ऑफिसर बनण्याचं। तो अहमदपूर येथे खोली भाड्यानं घेऊन दिवस रात्र अभ्यास करायचा। दिव्यांग असला तरी त्याच्या डोळ्यात आत्मविश्वास कायम जिवंत होता। गावात काही जण तर त्याची चेष्टा करायचे, पण त्या चेष्टांना त्यानं कधी उत्तर दिलं नाही। नितीनचं मन मात्र इतकं मजबूत होतं की त्याला स्वतःवर दया येत नव्हती। उलट त्याच्या डोळ्यात एक दृढ स्वप्न जळत होतं। MPSC परीक्षा उत्तीर्ण होऊन स्वतःच्या पायावर उभं राहायचं, हसणाऱ्या लोकांना उत्तर द्यायचं। दिव्यांगपण हे त्याच्यासाठी मर्यादा नव्हतं, तर एक संघर्ष होतं, ज्यावर मात करून त्याला स्वतःचं नाव निर्माण करायचं होतं। दुसरीकडे राणी मालबा दराडे, वय 24 वर्ष, त्याच्याच नात्यातील लातूरमधील एका खाजगी रुग्णालयात स्टाफ नर्स म्हणून ती काम करायची। तिचा स्वभाव शांत, बोलणं मोजकं, पण हृदय खूप मोठं होतं। कितीही थकलेली असली तरी तिच्या चेहऱ्यावर स्मित हास्य असायचं। स्वतःच्या वेदना मनात दडवून ठेवणारी, पण दुसऱ्यांच्या वेदना हलक्या करण्यासाठी धावणारी मुलगी होती ती। नितीन आणि राणी दोघंही भावकीतील असल्यामुळे त्यांची ओळख आधीपासूनच होती। लहानपणापासून एकमेकांना पाहिलेलं, बोललेलं, कधी कधी एखाद्या कार्यक्रमात भेटलेलं। हळूहळू ही ओळख मनात जिरपू लागली। नितीनचा दयाळू, प्रेमळ स्वभाव आणि राणीचं सगळ्यांशीच प्रेमाने वागणं, त्यामुळे एकमेकांना पाहून या दोघांची मनं जवळ येणं स्वाभाविकच होतं। त्यांच्यासाठी प्रेम म्हणजे गुलाबाचं फूल देणं, भेटवस्तू देणं किंवा मोठमोठे शब्द, वचन नव्हते। त्यांच्यासाठी प्रेम म्हणजे एकमेकांची नजर मिळाली की मन शांत होणं, आवाज ऐकला की न थांबणाऱ्या दिवसात वेळ थांबल्यासारखं वाटणं। एकदा नितीन थोडा उदासपणे म्हणाला, राणी, मी दिव्यांग आहे, तुझ्यासाठी योग्य नाही मी, कदाचित तुझे घरचे मला नाकारतील। राणीने त्याच्याकडे स्थिर नजरेनं पाहिलं आणि म्हणाली, तू दिव्यांग आहेस म्हणून तू कमी नाहीस, समजलं तुला? मी तुझं मन पाहिलंय आणि ते खूप सुंदर आहे, बस मला काही नको। हे वाक्य नितीनच्या आयुष्याचा आधार बनलं आणि त्यानंतर या दोघांचंही प्रेम प्रकरण सुरू झालं। 3 ते 4 वर्ष त्यांचे प्रेम संबंध सुरू होते। राणीसाठी स्थळ शोधायचं सुरू झालं तेव्हा तिनं आपण गावातीलच नितीन नावाच्या मुलासोबत प्रेम करतो सांगितलं। नितीनने सुद्धा आपल्या घरी राणीबद्दल सांगितलं। दोघांच्याही घरच्यांना धक्काच बसला। हे शक्य नाही, लोक काय म्हणतील, आपण नात्यातील आहोत, आपल्याच घराची बदनामी होईल, भावकीतील लग्न नाही चालणार, अशी कारणं देत या नात्याला दोन्हीही घरांनी कडाडून विरोध केला। त्यांच्या गावाच्या आणि दोन्हीही घरांच्या मनात मात्र परंपरेचे हट्ट रुजलेलेच होते, त्यामुळे त्यांच्या मुलांचं सुख कशात आहे हेच ते विसरले। राणी आणि नितीननं कितीही समजवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचं कुणीच ऐकलं नाही। आम्ही असे होऊच देणार नाही, तुम्ही लग्न करूच शकत नाहीत म्हणत त्यांना ऐकवणूक केली, पण मनं बंद झाली की शब्दांची ताकदही संपते। हळूहळू त्यांच्या घरच्यांचा विरोध त्यांच्या अंतर्मनावर ओझ्यासारखा वाढू लागला। 3-4 वर्षांचं त्यांचं प्रेम आता नकाराचा संघर्ष सहन करत होतं। दोघांमध्येही खूप प्रेम होतं, पण समाजापुढे आणि घरच्यांपुढे ते हरले। पळून जाऊन लग्न करणं त्यांना मंजूर नव्हतं, घरच्यांना निराश करायचं नव्हतं, पण एकमेकांपासून ते दूर राहू शकणार नव्हते। त्यामुळे आता काय करायचं असा विचार करून त्यांचं मन थकलं। घरच्यांचा वाद सुरूच होता, पण नितीन आणि राणी दोघंही एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्येच होते। त्या दिवशी अभ्यासातून सुट्टी काढून नितीन अहमदपूरहून लातूरला आला। राणीनेही आपली हॉस्पिटलमध्ये ड्युटी पूर्ण केली। दोघंही ड्युटीनंतर एकांतात भेटले। दोघेही स्कूटीने त्या शहरात फिरले। रात्री रस्त्यांवर दिवे लागले होते, पण या दोघांच्याही मनात मात्र अंधार पसरला होता। दोघंही एकमेकांसोबत जास्त बोलत नव्हते, कदाचित निरोपाचे शब्द बोलण्याची ताकद त्यांच्यात उरलीच नव्हती। दोघांचे डोळे एकमेकांसोबत बोलत होते,
आपल्याला काय करायचं हा निर्णय त्यांनी आधीच घेतला होता. रात्री सुमारे 10:15च्या सुमारास दोघेही लातूर जवळील पेठ गावाच्या शिवारातील एका शेतातील पत्र्याच्या रिकाम्या खोलीत गेले. शांत, ओसाड, काळोखाने व्यापलेली ती खोली होती. अंधार शांत होता. दोघांनीही एकमेकांचा हात धरला. दोघांच्या डोळ्यात पाणी, पण भीती अजिबात नव्हती. फक्त वेदना होत्या आणि शेवटचा सोबत राहण्यासाठी टोकाचा निर्णय. एकत्र जगू शकत नाही म्हणून काय झालं, एकत्र मरू तर शकतो. त्या रात्री दोघांनीही एकाच दोरीनं जीवन संपवलं. दुसऱ्या दिवशी सकाळी तेथील शेत मालकाने दरवाजा ढकलला आणि त्या खोलीत दोन शरीरं एकमेकांच्या सावलीसारखी लटकलेली पाहून त्याच्या पायाखालची जमीन सरकली. त्याने आरडाओरडा केला. लोक जमा झाली. पोलिसांना बोलवण्यात आलं. त्या दोघांना मेलेल्या अवस्थेत पाहून पूर्ण गावाचं हृदय थांबल्यासारखं झालं. खरं तर त्या दोरीवर दोघांनीही आपली स्वप्न, वेदना आणि श्वास सोपवले होते. तिथे आवाज नव्हता, किंकाळ्या नव्हता, फक्त भयान शांतता पसरली होती. भीती होती, अगदी काळोखासारखी. तात्काळ घटनास्थळी पोलीस आले. मृतदेह लातूर जिल्हा रुग्णालयात पाठवले गेले. दरडवाडी गाव काळवंडून गेलं. नितीनचे व राणीचे कुटुंब रडत होते, पण आता उशीर झाला होता. त्यांची मुलं परत येणार नव्हते. समाज, परंपरा, मान, अब्रू यांचे ओझे दोन जीवांनी वाहू शकले नाही. या ठिकाणी घरच्यांची ही काही चुकीच नव्हती, ना या दोघांची. चुकीचा होता समाजाचा कठोर अहंकार. अपंगत्व दोष नव्हता, दोष होता लोकांच्या या दृष्टिकोनाचा. लोक काय म्हणतील, समाज काय म्हणेल, एकाच गावातील आहोत या विचारांनी त्यांनी आपले जीवन संपवले, पण आपलं प्रेम मारलं नाही. एकमेकांचे बहीण भाऊ असते तर साहजिक आहे लोक नाव ठेवतीलच, पण एकाच गावातील आहेत, नाते संबंधातील आहेत, मग घरच्यांचा लग्नासाठी नकार देणं योग्य आहे का? जर कुटुंबानी हो म्हटलं असतं तर आज हे दोघंही जिवंत असते का? माझं उत्तर असेल नक्कीच, हे दोघंही आज जिवंत असते. भविष्यात तो MPSC क्लिअर करून एखादा मोठा ऑफिसर झाला असता आणि ती तर स्वतःच्या पायांवर नर्स म्हणून आधीच उभीच होती. आयुष्य सुंदर प्रेमाने ते नक्कीच आज जगले असते, जर त्यांना साथ मिळाली असती तर. त्यांचं प्रेम एकमेकांवरचं खरं होतं म्हणून त्यांनी एकमेकांना सोडलं नाही, पण हे जग मात्र कायमचं सोडलं आणि त्यांची प्रेमकथा जिला जगायला हक्क होता शेवटी शांततेतच मिटून गेली. खरं तर आत्महत्या करणं अजिबात योग्य नाही. प्रत्येक प्रश्नांवर काहीतरी उत्तर नक्कीच असतं, ते शोधा, पण जीवन संपवू नका. आणि प्रेमात पडायच्या आधी आपण नात्यानं कोण लागतो, आपलं लग्न होईल का असे विचार करूनच त्या प्रेमासाठी एकमेकांना होकार द्या. आई वडिलांनाही मुलांची काळजीच असते, पण नातं चुकीचं असेल तर ते नक्कीच लग्नाला होकार देऊ शकणार नाही. याचा अर्थ आत्महत्या करून घेणे असा अजिबात होत नाही. त्यांना समजवा, उत्तर शोधा, जे योग्य आहे नक्कीच तुमच्यासोबत तेच होईल. देवावर विश्वास ठेवा. तुम्हाला या घटनेतून काय वाटतं खाली कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन क्राईम स्टोरीमध्ये. धन्यवाद.